पवार फॉर्म्युला, अदानी उद्योग समूह आणि सध्याचे राजकारण. अदानी उद्योग समूहाकडून काल महाराष्ट्रामध्ये बारामती येथे शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाला आपल्या CSR फंडामधून मदत करण्यात आली. ऐन महानगरपालिकांच्या निवडणुकीची धामधूम चालू असताना पवारसाहेबांशी संबंधित असणाऱ्या साम या इलेक्ट्रॉनिक चॅनलवर तर दिवसभर त्यांच्या शैक्षणिक व कौटुंबिक बातम्यांबरोबर या उद्योगाला भरारी देणाऱ्या गोष्टी अगदी अदानी साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना एअरपोर्टवरून घेऊन येण्यापासून अजितदादांच्या मिश्किल भाषणाच्यापर्यंत सर्व दाखवत होते. आणि इतरही चॅनल्स ते दाखवत होते. सदर प्रसंग सहजगत्या झालेला नाही. त्याची पार्श्वभूमी विचारात घेत असताना ते शरद पवार आहेत, कुणाला नाही कळायचं, अशी अगदी ग्रामीण भागामधली बतावणी खरी झाल्यासारखे वाटले. एका बाजूला शरद पवार हे भारतीय राजकारणात काँग्रेससोबत विरोधी पक्षाचे महत्त्वाच्या घटक पक्षात आहेत. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत देशाच्या संसदीय राजकारणातील विरोधी पक्षनेते यांनी एकूणच सरकारला धारेवर धरत असताना अदानी उद्योग समूहाला कशा पद्धतीने भारत सरकार मदत करत असते त्यावर सातत्याने ते भाष्य करत आहेत. EVMच्या संदर्भामध्ये, वोट चोरी संदर्भामध्ये, तसेच अर्थव्यवस्थेसंदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके नेते शरद पवार साहेब यांनी त्यांच्या विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलामध्ये आधुनिक जगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरसारखी गोष्ट आणणं कौतुकाची आहे. मात्र राजकीयदृष्ट्या अनेक गोष्टी ती सांगून जात आहे. महाराष्ट्रात अनेक अग्रगण्य संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र पवार फॅमिली चालवत असलेल्या शैक्षणिक संकुलालाच CSR फंड अदानी साहेबांनी दिलेला आहे. माझ्या माहितीनुसार याच्या अगोदरही अदानी हे बारामतीला येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या भाषणापासून स्पष्ट झालं की त्यांचे जुने मार्गदर्शक सहकारी शरद पवारच आहेत हे उघड झालं. तसेच सुप्रियाताईंनी तर त्यांच्या भाषणात हे अदानी त्यांना भावासारखे आणि 30 वर्षापासून त्यांचं कौटुंबिक नातेसंबंध आहेत, अगदी ते प्रेमाने त्यांच्याशी बोलतात आणि रागावतातही. आता काही समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीमध्ये अजितदादांसारखे व्हायब्रंट, राजकीयदृष्ट्या सक्रिय नेते महानगरपालिकांच्या निवडणुका सोडून बारामती येथे कार्यक्रमात त्या ठिकाणी उपस्थित राहून आणि मिश्किल भाषणांमध्ये ही सर्वसाधारण गोष्ट आहे हे भासवत होते. सदर कार्यक्रमातून गेल्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. स्टेजवर वारंवार शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांशी बोलत होते. कुटुंबीय म्हणून बोललं पाहिजे, मात्र डावपेच आणि रणनीतीचा भाग असावा. तसेच मतदारांची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची एक प्रकारे थट्टाच चालवलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. प्रशांत जगताप या उमद्या नेत्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने विचारसरणीचा मुद्दा मांडला आणि अजितदादा आणि पवारसाहेब हे एकच आहेत हे उघड केले आणि पवार फॉर्म्युलाचा बुरखा फाडून टाकला. खऱ्या अर्थाने आत्ताच्या ह्या पक्ष बदलाबदली आणि निष्ठावंत आणि उपरे या सर्व राजकीय चर्चेमध्ये पुण्यामध्ये त्यांनी नवा पायंडा टाकला. सदर घडामोडीनंतर लोक वेगळी चर्चा करू लागले आहेत की त्यांच्या विधानसभेची जागा वाढ वगैरे. या सर्व गोष्टी मात्र मूलभूत प्रश्न पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला तो आजच्या दृष्टिकोनातून, राजकीय घडामोडींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व एकूण पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला राजकीयदृष्ट्या पवार फॉर्म्युला समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचा सरकारही उद्योगपतीच्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून वागत आहेच आणि जे दिल्लीवरून येतं ते महाराष्ट्रामध्ये एकच पक्षाच्या सरकार असल्यामुळे कदाचित ते मान्य करावे लागत असेल. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये पवारसाहेबांचा भूमिकाही महत्त्वाची आहे आणि ती भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांनी समजून घेतली पाहिजे. नेमके पवारसाहेब आहेत कोणाच्या बाजूचे? महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचा उलगडा झाला पाहिजे. हा उलगडा जर होऊ शकला नाही तर निश्चितपणानं राजकीय प्रक्रियेमध्ये घात होऊ शकतो याची दखल घेतली पाहिजे. या अगोदर गुजरात निवडणुका, त्यामध्ये ताकद नसतानाही केवळ काँग्रेस पक्षाला कमजोर करण्याच्या दृष्टिकोनातून उमेदवार उभे केलेले आपण पाहिलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासदर्शक ठरावावेळेस सभागृहाबाहेर राहून देवेंद्रजींना एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केलेली आहे. तसेच आगामी पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबई महानगरपालिका ह्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांनी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांना घेण्याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. निश्चितपणाने आदरणीय शरद पवार हे शिव फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे पुरस्कर्ते म्हणून प्रचलित आहेत. RSS आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संदर्भामध्ये एक मोठी ताकद महाराष्ट्रात उभी राहील असं लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुरुवातीला मिळत होतं. मात्र एक मोठी संधी शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या विपरीत असणारं राजकारण महाराष्ट्रामध्ये नव्याने उभं राहत आहे
अशी परिस्थिती निर्माण झाली होती. किंबहुना या सर्व बाबींचं श्रेय आणि पुढारपण महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून, अनुभवी राजकारणी म्हणून पवारसाहेबांनी करावं अशी परिस्थिती होती आणि आजही आहे. मात्र ही संधी कदाचित फुकट चाललेली आहे आणि पुरोगामी विचाराला हिंदुत्ववादाचे एक प्रकारचं मोठे आव्हान उभं राहत आहे. त्यामध्ये पवारसाहेब नेमके कोणाच्या बाजूने आहेत हा संभ्रम निर्माण झालेला आहे. उघड पुरोगामी व छुपे प्रतिगामी आहेत अशी शंका येऊ लागली आहे. तसेच वारंवार सुप्रिया सुळे यांच्याकडूनही ते दृष्टीस पडतंय आणि पवारसाहेबांच्याकडून लोकांना कळणार नाही अशा भ्रमात राहून ते आपली भूमिका मांडत आहेत. कदाचित यापूर्वी लोकांना कळत नसेल, पण आता राजकीयदृष्ट्या सजग झालेल्या समाजाच्या नजरेतून पवारसाहेबांची दुटप्पी भूमिका लपली नाही असे दिसते. मागे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतभाई पाटील हे महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक निर्विवाद वैचारिक नेतृत्व, त्यांचाही पराभव झाला की केला. पवारसाहेब तिकीट देणार आणि अजितदादा मतं फोडून त्यांना पाडणार अशी परिस्थिती झाली होती. चंद्रकांत हांडोरे साहेबांचा सुद्धा याच पद्धतीने पराभव झाला. त्यामुळे पवार फॉर्म्युला हा अस्थिनातील निखारे असल्यासारखा असतो याची जाणीव हळूहळू राजकारण्यांना होत आहे असे वाटत आहे. सदर अनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरक्षणाच्या संदर्भातलं विधान, त्याचबरोबर अजित पवारांची एसटी विद्यार्थी आणि आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका, या सर्व पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीय काय वेगळ्या भूमिकेत आहेत का हे तपासणं आवश्यक आहे. किंबहुना शरद पवार साहेब आपल्या उतरत्या वयामध्ये पुरोगामी विचारसरणीपासून प्रतिगामी विचाराकडे वळण्याचा युटर्न घेण्याच्या मार्गावर आहेत का हे तपासावं लागेल. आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ घातलेला घातपात रोखण्यासाठी मांडीला मांडी लावून बसणारे काँग्रेस, शिवसेना, उबाठा त्यांचा डाव उलटून लावणार का, त्यांनी रचलेल्या षडयंत्रात फसणार, हे येणाऱ्या कालखंडात आपल्याला दिसून येईल. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, 2 जानेवारी 2026.